स्वामी समर्थ. फाल्गुन शुक्ल 14 म्हणजे 2 मार्च 2026 होळी 2 तारखेला करावी की 3 तारखेला करावी. यामध्ये चंद्रग्रहणही आहे. हा सर्व संभ्रम आहे. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये बघूया होळी कधी करावी, चंद्रग्रहणाचे काय काय नियम आहेत. सर्वप्रथम सर्वांना होळीच्या स्वामीमय शुभेच्छा. ही होळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची, आनंदाची जावो, भरभराटीची जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आपण होळीची कथा बघूया. भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. तर हिरण्यकशिपू हे भक्त प्रल्हादाचे वडील होते. त्यांना भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंची सेवा करत असे हे आवडायचं नाही. त्यामुळे त्यांनी खूप युक्त्या केल्या की भक्त प्रल्हादाला कड्यावरून सोडलं, म्हणजे तेलाच्या कढईमध्ये टाकलं तरी त्यांना काहीच झालं नाही. त्यांनी श्री भगवान विष्णूंचा जप करणं सोडलं नाही. नारायण नारायण म्हणून ते भगवान विष्णूची जप हा त्यांचा चालूच असायचा. त्यामुळे हिरण्यकशिपूला होलिका नावाची बहीण होती. त्या दोघांनी एक युक्ती केली की होलिकेला ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाला होता की ती अग्नीमध्ये भस्म होणार नाही. त्यामुळे त्या दोघांनी सुडाच्या भावनेने काय केलं, होलिकेने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतली आणि होळीमध्ये घेऊन बसली. तर आणि त्यांनी अग्नी पेटवल्यानंतर तर झालं काय, तर होलिका नष्ट झाली आणि भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा जप करत असल्यामुळे तो सुखरूप बाहेर आला. तर यावर काय बोध होतो की वाईटावर चांगल्याचा विजय झाला, म्हणून ही होळी साजरी करतात. तर आता आपण बघूया होळीचा सण कसा साजरा करतात. तर या दिवशी गावाकडे अंगणामध्ये एक खड्डा खोदतात बघा. त्यामध्ये त्याच्या बाजूने सारून घेतात. त्यामध्ये एक एरंडाच्या लाकडाचा फांदी ठेवतात आणि त्याभोवती गोवऱ्या वगैरे लाकडे रचतात आणि ती होळी पेटवली जाते. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. अशी होळी गावाकडे साजरी केली जाते. आणि मुंबईकडेही तशीच करतात, पण मुंबईकडे जास्त मोठ्या प्रमाणात होळीचं म्हणजे लाकडं वगैरे हे सर्व रचून ती होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तर आता आपण होळीच्या दिवशी काय काय अग्नीमध्ये काय काय आपण उपाय करायचे आहेत, काय काय आपण टाकू शकतो हे बघूया. घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप, 11 लवंगा, बत्ताशे, विड्याची पाने 5 आणि गोटा खोबरं, नारळ असतं बघा, ते या होळीमध्ये अर्पण करायचंय. त्यानंतर होळीला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि होळीची पूजा करायची आहे. होळीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि नैवेद्य दाखवून घरामध्ये सुख समृद्धी येवोत, आमचे सर्व कष्ट दूर होत अशी प्रार्थना करायची. होळीच्या दिवशी आपण सकाळी जर काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात जर ठेवलेत आणि ते तीळ परत रात्री होळीमध्ये प्रवाहित केलेत तर आपल्यामध्ये जो आपल्या शरीरामध्ये त्रास आहे तो निघून जातो. तर मग आता आपण ग्रहणाविषयी माहिती बघूया. ग्रहण हे 3 मार्च रोजी आहे. ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20 होतोय. ग्रहणाचा मध्य हा दुपारी 5:04 आणि ग्रहणाचा मोक्ष हा संध्याकाळी 6:48. ग्रहणाचे वेध सूर्योदयापासून संध्याकाळी 6:48 पर्यंत आहेत. सूर्योदयापासून लागणार 3 मार्च रोजी मंगळवारी सूर्योदयापासून लागणार असून रात्री 6:48 पर्यंत ग्रहणाचा वेध काळ पाळावा. यामध्ये जे म्हणजे आबालवृद्ध आहेत, अशक्त आजारी व्यक्ती आहेत, गर्भवती महिला आहेत, त्यांनी दुपारी 11 वाजल्यापासूनच म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासूनच वेद पाळायला सुरुवात करायची आहे. यामध्ये आपण भोजन करायचं नाहीये. ग्रहण चालू झाल्यावर आपण स्नान करायचंय आणि या ग्रहण काळामध्ये आपल्याला बघा 3 तासाचा अवधी, जवळजवळ 3-3.5 तासाचा, यामध्ये आपण जास्तीत जास्त नामस्मरण करायचंय. जे गर्भवती महिला असतील त्यांनी नामस्मरण करायचंय. स्वामी चरित्र वगैरे नित्यसेवा आहे आपली. त्या नित्यसेवा म्हणजे जे ग्रंथ वगैरे मंत्र, स्तोत्र मंत्र आहेत ते एक वेळा का होईना ते सर्व वाचून काढायचे. त्याने काय होतं की यामध्ये आपले मंत्र उजळून निघतात, म्हणजे सिद्ध होतात ग्रहण काळामध्ये. तर आपण हे करायचंय. यामध्ये स्वामी चरित्र करू शकतो आपण, मल्हारी सप्तशती करू शकतो. 1 तास लागतो या दोघांना पण, आणि बाकीचा उरलेला काळ येतो आपण मंत्रस्तोत्रासाठी वापरू शकतो. तर यासाठी जास्तीत जास्त मंत्रस्तोत्र आपण ग्रंथ वाचन करू शकतो. तर ज्या गर्भवती महिला यांनी कोणते नियम पाळायचे आहेत. गर्भवती महिला या काळामध्ये पाणी पिऊ शकतात, झोपायचं नाहीये त्यांनी.
फक्त पाणी वगैरे पिऊ शकतात. शौच असलं की जाऊ शकतात. ज्यांना खूपच म्हणजे असेल गरज ते जाऊ शकतात, किंवा मग तसं सांगितलंय की जायचं नाहीये, पण एवढा वेळ म्हणजे बसणं आणि ते सर्व हे करून ठेवणं अवघड असतं, त्यामुळे आपण जाऊ शकतो. त्यामध्ये ग्रहण बघायचं नाहीये, कुठं बाहेर जायचं नाहीये. गर्भवती महिलांनी पायाची आडी घालून बसायचं नाहीये, मांडी घालून बसावं, सुखासनात बसावं, खुर्चीवर बसावं, पाहिजे तर झोपायचं नाहीये. देवघरासमोर बसून आपण हे सर्व मंत्र स्तोत्र वाचन करू शकता. ग्रहण स्पर्श झाल्यावर आपण बघा स्नान करायचंय. यामध्ये आपण देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करू शकतो. आणि यामध्ये आपण जे काही दान करतो त्याचे फळ हे अनंत कोटीने असते. जर आपल्याला आजूबाजूला कुठे नदी असेल, तलाव असेल, तर आपण तिथं स्नान केल्याचंही खूप महत्व आहे. त्यामध्ये उभं राहून बघा पूर्वीचे ऋषीमुनी वगैरे जप तप करायचे आणि त्याचं फळ हे अनंत कोटीने असायचं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कुठे असेल तर ती सेवा आपण तिथे नक्कीच करू शकतो. जेव्हा ग्रहण काळ संपतो त्यावेळेसही आपण आंघोळ करायची आणि बाकीचे मग आपण नंतर देवपूजा वगैरे करू शकतो. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.